न्यू दिल्ली, भारताच्या राजधानीचं शहर. 2026च्या जानेवारी महिन्यातल्या पहिल्या 15 दिवसाचा आकडा 800 लोक हरवले आहेत, मिसिंग म्हणून फिर्यादी आल्या. 800 लोक 15 दिवसात गायब झाले आणि त्यामध्ये खोलात जाऊन चौकशी केल्यावर समजतं की या 800 पैकी 500 महिला आहेत आणि 300 पुरुष. आता ह्याच्यातले किती सापडले? आता एप्रिल महिना संपत आला. 2025 या वर्षामध्ये 24,000 ते 25,000 सबंध वर्षात गायब झालेल्या लोकांची संख्या आहे. आता असे हे गायब होतात लोक. मुलींना पळवून नेलं जातं. आता मुलगी एकदा सज्ञान झाली, 18 वर्ष पूर्ण झाली की तिला तिचे अधिकार प्राप्त होतात. त्यामुळं लाजेखातर, भिडेखातर, स्वतःच्या कुटुंबाची लाज वाचवण्यासाठी ती गेली पळून, कोणाबरोबर तरी लग्न केलं असेल असं सांगून लोक गप्प बसतात. पण नक्की एवढ्या गायब झालेल्या लोकांचं होतं काय? खूप कमी माणसं पुन्हा सापडतात आणि बाकीची जी गायब झाली ती गायबच. काय पाताळात जातात? काय जमिनीखाली गाडली गेली? नक्की काय झालं या लोकांचं? हा प्रश्न जसा मला भेडसावतोय तसाच तुम्हाला पण भेडसावत असेल. हे जग खूप विचित्ररित्या पुढं चाललं आहे. प्रत्येकाला फास्ट मनी पाहिजे. कुणाचंही पोट लवकर भरेना. भरलेलं पोटसुद्धा लोकांना कळेना. हाव संपत नाही आहे. कोणताही बिझनेस घ्या, त्याच्यामध्ये अपप्रवृत्ती बळावत चालली आहे. लवकरात लवकर कसा जास्त पैसा मिळेल याच्याकडं लोकांचा कल आहे. आता आपण ऐकतो बऱ्याच प्रसंगांमध्ये ॲक्सिडेंटल डेथ होतो, ब्रेन डेथ म्हणून डिक्लेअर होतं. मग 4 नातेवाईक एकत्र येऊन ठरवतात, अरे आता आपला तर हा माणूस गेला, हा मुलगा गेला, ही मुलगी गेली, चला त्याचे ऑर्गन आपण डोनेट करू, कोणीतरी जगेल. सद्भाव नाही. हे घडते समाजात, चांगली गोष्ट आहे. पण अशा ब्रेन डेथच्या किती केसेस आल्या आणि वेटलिस्टवरती फक्त आपल्या भारत देशात असे किती लोक आहेत? हा गणित अभ्यासाचा विषय आहे. मग त्या वेटलिस्टमध्ये असलेल्या, म्हणजेच ऑर्गन हवे असलेल्या, मृत्यूशी झुंज देणाऱ्या अशा किती व्यक्तींना प्रामाणिकपणे अशा ऑर्गनचा उपयोग झाला याचीसुद्धा पडताळणी झाली पाहिजे. कारण तसं पाहिलं तर हे ब्रेन डेथचं प्रमाण आणि त्यातून मग ऑर्गन डोनेट करणारे, त्यातून ऑर्गन योग्य त्या ठिकाणापर्यंत वेळेत पोहोचवणाऱ्या अशा केसेस कमी आहेत. अगदी सहज मोजता येण्यासारख्या केसेस आहेत. परंतु जर ह्युमन ऑर्गन्स ब्लॅक मार्केट याचा जर विचार केला तर मी तुम्हाला आत्ता रेट कार्ड वाचून दाखवतो आहे. त्याच्याने तुम्हाला थोडीशी प्रचिती येईल की या मानवी अवयवांचा बाजार किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भारत, केनिया आणि पाकिस्तान इथला समजा एखादा व्यक्ती किडनी डोनेट करायला गेला तर त्याला मिळतात किती? $1,000 ते $5,000. अगदी आपण राऊंड अबाउट धरू हिशोबासाठी, $90चा $1.
म्हणजेच किडनी डोनेट करणाऱ्या एखाद्या भारतीयाला, केनियनला, पाकिस्तानी व्यक्तीला 90,000 ते 4,50,000 मिळतील. हा झाला किडनीच्या बाबतीतला डोनरला मिळणाऱ्या पैसा. आता ह्या किडनी एखाद्या समजा श्रीमंत माणसाला हवी आहे, खूप श्रीमंत आहे तो, आणि त्याच्या किडनी बाद झाल्यात, तो मरणार आहे. आता किडनी नाही मिळाली ट्रान्सप्लांटला तर त्याचं आयुष्य थोडंच राहिलं आहे. डायलिसिस करत करत तो जगेल तेवढाच जगेल. मग ही श्रीमंत माणसं वाटेल तो पैसा द्यायला तयार होतात, जर त्यांना चांगल्यापैकी किडनी मिळाली तर. चांगल्यापैकी अंडरलाईन. माझ्या पुढच्या वक्तव्यांमध्ये या शब्दाला मी अंडरलाईन का केली हे तुम्हाला समजेल. हा श्रीमंत माणूस $1,50,000 ते $2,62,000 इतकी रक्कम किडनीसाठी देण्यास तयार असतो. म्हणजेच हे मार्केट किती मोठं मार्केट आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच एखाद्या वेल्दी माणसाला किडनी हवी आहे, सपोज ही इज ॲट अमेरिका, आणि जर भारतातून एखाद्या 2-4 पळवून नेलेल्या व्यक्तींना गुप्त मार्गाने त्या वेल्दी माणसापर्यंत पोचवलं आणि तिथे नेऊन समजा मुली बायका पळवल्या, त्यांचा उपभोग घेऊन नंतर त्यांचे मारून टाकून ऑर्गन्स 5 ते 7 तासाच्या त्या वेल्दी माणसापर्यंत पोहोचवण्याचं रॅकेट नसेल कशावरून. म्हणून मी म्हटलं की जेव्हा आपल्या भारतातल्या 16 ते 25 वयोगटातल्या मुलं किंवा मुली गायब होतात, स्त्री किंवा पुरुष असे गायब होतात धट्टेकट्टे, तेव्हा अशी शंका मनात नक्की येते की त्यांचे अवयव, त्यांची बॉडी ही या ब्लॅक मार्केटमध्ये वापरली गेली असणार आहे आणि म्हणूनच त्यांचा थांगपत्ता नंतर लागत नाही. अतिशय भयावह परिस्थिती आहे ही शंका आहे. पण असं घडत असावं असं हे मार्केट आहे. कारण पैसा जास्तीत जास्त कमवण्यासाठी उत्सुक असलेले ब्रोकर्स आणि अशी अपप्रवृत्ती बाळगणारे अनेक लोक या रॅकेटमध्ये सापडू शकतील. अर्थात ह्याच्या खोलामध्ये प्रशासन का जात नाही हा मोठा प्रश्न आहे. ज्या मिसिंग केसेस आहेत त्या मिसिंगच म्हणून फाईल क्लोज का केल्या जातात, त्याच्या खोलात का जातात नाहीत. CCTVचं जाळं प्रत्येक शहरात आहे, प्रत्येक एअरपोर्टवर इतकं ड्रास्टिक चेकिंग चालू आहे, तरीसुद्धा ही अशी माणसं सापडत कशी नाहीत. त्याचं कारण असं आहे की 16 ते 25 या वयोगटातल्या मुली ज्या गायब होतात, ज्या पळून गेली असा प्रोपगंडा नंतर केला जातो, आरडाओरडा होतो कुटुंबियांकडनं, पळून गेली आमची लेक. इथं डिसेंबरपासून या मार्केटची चलती सुरू होते. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आणि डिसेंबरपासून एखाद्या अशा 16 ते 25 वयोगटातल्या ड्रग्ज न घेणाऱ्या अशा आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींना, इतर धर्मातल्या मुलींना टार्गेट करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं आणि त्यानंतर मग त्यांचा उपभोग घेऊन त्यांना योग्य त्या ठिकाणापर्यंत फिरायला नेऊन तिथं त्यांची विल्हेवाट लावली जाते, पण त्यांचे अवयव काढून घेतल्यानंतर. आणि हेच अवयव मग अशा मार्केटमध्ये विकले जातात. त्याची तुम्हाला मी एक यादी सांगतो आहे. लिव्हरच्या बाबतीत $4 ते $1,57,000 या मार्केटमध्ये मिळू शकतात. हार्ट तसं पाहिलं तर हे खूप कठीण आहे, पण योग्य त्या व्यक्तीपर्यंत ज्याचं हार्ट काढून घ्यायचं आहे त्याला पोचवून लवकरात लवकर त्या व्यक्तीच्या आसपास त्याला नेऊन तिथं त्याचं हार्ट काढून घेण्यासाठी त्याला मारलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि त्याला मिळणारी कॉस्ट आहे $1 मिलियन. 1 मिलियन मीन्स 10 लाख, म्हणजे $10,00,000. मित्रांनो, इतकं मोठं हे रॅकेट आहे, इतका मोठा पैसा या व्यापारामध्ये आहे आणि अक्षरशः ब्लॅक
मार्केट ऑफ ह्युमन ऑर्गन्स असं तुम्ही जेव्हा सर्च कराल तेव्हा तुम्हालाही धक्कादायक माहिती नक्की मिळेल. आणि हे रेट पाहिले असता माझ्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली आहे. जी काही आपली हजारो पुरुष आणि स्त्रिया गायब आहेत भारत देशातनं, त्यांचं नक्की पुढे झालं काय, हा जेव्हा प्रश्न सतावतो तेव्हा उत्तर म्हणून या दिशेला नजर जाते. आपल्या घरातल्या सगळ्या तरुण तरुणींना या गोष्टींचा नक्की आपण त्यांना कल्पना द्या, या गोष्टींची चर्चा करा आणि जास्तीत जास्त सावधानता बाळगायला सांगा. कोणत्या ग्रुपबरोबर आपली मुलं आपल्या मुली एन्जॉय करत आहेत, कोणत्या ग्रुपबरोबर कुठे ट्रिपला गेली आहेत, या सतत तुमच्या टचमध्ये आहेत का ट्रिपमध्ये. दर 8 ते 10 तासांनी त्यांना तुम्हाला फोन करायला सांगा. अशा सगळ्या गोष्टींची आपल्याला इत्थंभूत काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून या मिसिंगच्या गर्दीमध्ये आपल्या परिवारातली कोणतीही मुलगी कोणताही मुलगा त्याच्यामध्ये जाऊ नये, आपल्या घरातला कोणताही वृद्ध माणूस त्याच्यामध्ये सापडू नये. एखाद्या सिनियर सिटिझनलासुद्धा 60-65च्या माणसालासुद्धा पळवून नेणं फारसं अवघड नाही आहे. आणि ही लोकं एवढी निर्ढावलेली आहेत आणि या लोकांचे हात इतके वरपर्यंत आहेत कारण ह्याच्यामध्ये चौकशी होत नाही जास्त. याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतं आहे. मित्रांनो, अक्षरशः सांगायला लाजिरवाणी गोष्ट वाटते की इनफर्टाईल झालेली आपली बिजांडसुद्धा, स्त्रियांची बिजांडसुद्धा विकली जातात. त्याचासुद्धा रेट आहे. हाडंसुद्धा विकली जातात. $5,000 ते $6,000 हाडं विकली जातात. माणसाची स्किन, कातडी, तीसुद्धा विकली जाते $10 पर स्क्वेअर इंचला. $10. अशा पद्धतीने जर हे रेट असतील तर मग या मार्केटमध्ये अफाट पैसा आहे हे सिद्ध होतं आहे. आणि म्हणूनच अशा व्यापारात जी हरवलेली माणसं वापरली गेली नसतील हे कशावरून. एक अतिशय घाणेरडी शंका माझ्या मनात आली. पण असं जर असेल तर त्याच्यामध्ये खोलात जाऊन चौकशा झाल्या पाहिजेत असंही मनोमन सांगावंसं वाटतं. त्या खात्यांना हात जोडून विनंती की मिसिंगच्या केसेस बाबतीत कुठेतरी काहीतरी पाळंमुळं खणण्यासाठी तत्परता दाखवली गेल्यास काहीतरी समजून येईल की नक्की मिसिंग झालेल्या मुली, बायका, पुरुष जातात कुठे आणि त्यांचं नक्की काय होतं. याचा छडा लागलाच पाहिजे असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत नक्कीच महत्त्वाचं आहे. पाहत राहा, ऐकत राहा. सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये अशा भरपूर व्हिडिओचा खजिना असलेला एकमेव यूट्यूब चॅनल कविप्राविज शो.